लौकिकाचे काम काय असे? महाराज सांगतात लौकिकाचे तर कामच नाही ना. मग देवाला पूजा कोणती आवडते? मनेची उत्तम. कारण मनातून केलेली देवाला पूजा आवडते, भावनेतून केलेली पूजा भगवंताला आवडते. अंतःकरणामध्ये भाव नसल मनामध्ये तर देवाला ती पूजा केलेली सुद्धा देवाला ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तर भगवंताने 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की देवाला काय लागतो? काही लागत नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयस्यते. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयस्यते. भगवान सांगतात अर्जुना मला काही देऊ नकोस, पण तुला द्यायचंच असेल तर, तुला घडत नसेल तर मला काय दे, फक्त एखादी पान दे. पत्रं पुष्पं फलं तोयम. पत्र म्हणजे एखादा पान जरी मला दिलंस ना तर मी संतुष्ट होतो. पण कसं दे? नसल तर पान दे. काही जर खूप संपत्ती असते पण देताना काही देत नाहीत माणसं. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी काय द्यावं? बघा, देव धनामध्ये तोलल्या जात नाही, देव पैशांना तोलल्या जात नाही, देव सोन्यानं तोलल्या जात नाही. देव तोलल्या कशाने जातो? अंतःकरणातल्या विशिष्ट भावनेनं. तुम्हाला उदाहरण माहिती आहे सत्यभामेचं. द्वारकेतलं सगळं सोनं आणून टाकलं पारड्यामध्ये, तरी देवाचं पारड काही उचलत नाही. एक गुंज सुद्धा मनी नव्हता, एक गुंज द्वारकेमध्ये. पण शेवटी रुक्मिणीकडे गेले, सांगितले काही करा परंतु आपला पती जो आहे नारदापासून तो पती सोडवा. त्यांच्या बदल्यामध्ये संपत्ती द्यायचं ठरवलं, पण संपत्तीनं सुद्धा देवाचं पारड वर उचलत नाही. रुक्मिणी मातेनं तुळशी वृंदावनाकडे गेली आणि तुळशी वृंदावनाच्या पुढे हात जोडून, भावी तुळशी दळ पाणी जोडा, हात हात जोडून तिनं विनयनं विम्र भावनेनं तुळशी मातेला म्हणते की देवा काही करा परंतु मला माझा पती परत द्या. अहो, वाढलेले तुळशीचं पान खाली पडलं होतं, ते पान त्या पारड्यामधलं सगळं धन बाजूला काढलं आणि भावनेनं, शुद्ध भावनेनं भगवंताच्या पुढे हात जोडून विनम्र भावनेनं ती रुक्मिणी माता उभी राहिली की देवा तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त एवढं आहे, एवढं तू समर्पण कर. अहो, तेवढंच एका तुळशीच्या पानानं देवाचं पारड उचललं की नाही? काय लागलं? धनानं तोलला का भावनेनं तोलला?